पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या मतदानानंतर आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. या निवडणुकांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि विकास हे मुद्दे कळीचे ठरले असून या निकालानंतर देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. या सर्व निकालांमध्ये सर्वाधिक उत्सुकता पश्चिम बंगालच्या निकालाबाबत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले असून भाजपने त्यांना तगडे आवाहन दिले आहे. त्यामुळे बंगालची ही लढत अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकांसोबतच 7 ठिकाणच्या पोटनिवडणुकीचा निकालही आजच घोषित केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या 2 महत्त्वाच्या मतदारसंघाचा समावेश असल्याने राज्याचे लक्षही या निकालांकडे वेधले गेले आहे. महाराष्ट्रातील या 2 जागांशिवाय गुजरातमधील उमरेठ, कर्नाटकातील बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण, नागालँडमधील कोरीडांग आणि त्रिपुरातील धर्मनगर या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही आज फैसला होणार आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच निवडणुकीचा कल स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.